अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणमधला संघर्ष आज तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। मात्र या संघर्षामुळे पश्चिम आशिया आणि आखाती देशात हजारो नागरिक आणि पर्यटक अडकून पडलेत। यात महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यातील जवळपास 382 नागरिक अडकून आहेत। इराण अमेरिका युद्धात विमानसेवा बंद असल्याने अनेक भारतीय परदेशात अडकून पडलेत। यात अनेक मराठी कुटुंब तरुणांचा देखील समावेश आहे। मराठी कुटुंबीय तरुण यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली। लवकरच भारत सरकारकडून त्यांना सुखरूप परत आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचा विश्वासही शिंदेंनी दिला। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे आखाती देशात अनेक भारतीय अडकून पडलेत। कोकणातील अनेक नागरिक युद्धजन्य परिस्थितीत अडकल्याची माहिती आहे। त्यांना तातडीने परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली। इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी युद्ध पुकारलेलं आहे। आपले जे देशामधले विविध देशाचे जे ॲम्बॅसेडर आहेत, दूतावास आहेत, त्या दूतावासामध्ये आम्ही मंडळी संपर्क साधून आहोत। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी फोनवर बोलणं होतंय, मोबाईलवर बोलणं होतंय, त्या सर्व बांधवांशी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। आपण चिंता करण्याचं कारण नाही। आपण सर्वांनी निश्चिंत राहा, निर्धास्त राहा। एअर इंडियानं आखातात जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द केलीत। सौदी अरेबिया, इस्रायल, यूएई आणि कतारसाठीची विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली। इराण इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत आखाती देशातून येणारी जाणारी 3400हून अधिक विमान सेवा ही रद्द करण्यात आली आहे। याचा जवळपास 3 लाख लोकांना फटका बसलाय। इराण इस्रायल युद्धामुळे तिसऱ्या दिवशी देखील विमान वाहतूक विस्कळीत झाली। दिल्ली विमानतळावरून 87 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द झाली, तर मागील 3 दिवसात देशातील 760हून अधिक विमानांचं उड्डाण रद्द झालं आहे। युद्धामुळे रविवारी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आखाती देशात जाणारी जवळपास 110 विमानं रद्द करण्यात आली। आजही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी अडकून पडल्याचं चित्र आहे। मैं कलकत्ता से आया हूँ। मैं दुबई जाने वाला था। दुबई कल रात 2 बजे तक फ्लाइट है, फ्लाइट कैंसिल हो गया। अभी इन लोगों का कुछ पता नहीं। ये लोग बोल रहे हैं अभी कब खुलेगा अभी पता नहीं। जी हम बिहार से आए हुए हैं दुबई जाने के लिए। कहाँ क्या करने वाले थे और कौन कौन है आपके साथ? हमारे साथ ये है 20, हमारे पास 20 बंदे हैं। 20 बंदे के साथ हम हैं। काम करने के लिए जा रहे जी काम करने के लिए। कल 10 बजे रात से हम यहाँ पे वेट कर रहे हैं। युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील 30 जणांचा पर्यटनासाठी गेलेला ग्रुप दुबईत अडकला। हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। सांगलीतील एका एजन्सीमार्फत गेलेला 30 जणांचा ग्रुप सध्या दुबईत थांबलाय। 48 तासांसाठी विमानसेवा स्थगित करण्यात आल्यानं त्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे। सध्या इथं सर्व काही फ्लाइट्स बंद झाल्यामुळं आमची परिस्थिती भयंकर बिकट झालेली आहे। कारण समोर सुद्धा आमच्या धमाके होत आहेत आणि सर्व काही भीतीचं वातावरण आमच्यात पसरलेलं आहे आणि त्यासाठी भारत सरकारनं याच्यामध्ये लक्ष घालून आमची इथून दुबईमधून इंडियासाठी सुटका करावी ही मी विनंती करत आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये हवाई वाहतूक ही तात्पुरती बंद करण्यात आल्यानं जळगाव शहरातील 31 जण अडकले। विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी खानदेशातून जवळपास 80 जण दुबईला गेलेत। 2 मार्चला त्यांचा परतीचा प्रवास नियोजित होता। मात्र सध्याच्या परिस्थितीत उड्डाणांबाबत अनिश्चितता आहे। सर्वजण दुबई फेस्टिवल सिटी परिसरातील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे। माझ्यासह जळगाव जिल्ह्यातून तसेच संपूर्ण खानदेशसह काही राज्यांमधनं केअर हेल्थ इन्शुरन्सच्या सदर कार्यक्रमासाठी 350 लोक येथे दाखल झालेले असून सर्वांची दुबई फेस्टिवल सिटी या परिसरातील हॉटेल हॉलिडे इन येथे व्यवस्था करण्यात आलेली होती। आत्ता सध्याच्या स्थितीत येथे वातावरण सामान्य असून कुणालाही काही चिंता करण्याची आवश्यकता नाही व सर्व एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे तशी परिस्थिती अजून तरी उद्भवलेली नाही।
अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील 5 जण दुबईमध्ये अडकलेत. हे सर्वजण 24 फेब्रुवारीला संध्याकाळी दुबईत पोहोचले होते, तर 2 मार्चला परतीच्या प्रवासाला निघाले असता त्यांचं विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली. दुबईत सध्या कोणतीही अडचण नसल्यानं त्यांनी व्हिडिओद्वारे अशी माहिती दिलेली आहे. आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्ब स्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या त्यांनी. आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेमध्ये फ्लाईट उडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे वाशिमच्या रिसोड शहरातील 4 जण दुबईत अडकले. रिसोड शहरातील निर्माण कुटुंबातील 4 सदस्य दुबईमध्ये पर्यटनासाठी गेले होते. विमानसेवा तात्पुरती स्थगित झाल्यानं कुटुंबीय सध्या दुबईत अडकले. दरम्यान हॉटेलमध्ये ते वास्तव्यास असून त्यांचा संपर्क रिसोड येथील कुटुंबियांशी झालेला असून सरकारनं त्वरित मदत म्हणून प्रवासी वाहतूक सुरू करून त्यांची सुटका करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. मला पूर्ण खात्री आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करतच असतील आम्हाला परत नेण्यासाठी किंवा एरोप्लेन चालू करण्यासाठी. परंतु तरी आमची विनंती आहे, आई वडिलांचं वय लक्षात घेता जितक्या लवकरात लवकर सरकार प्रयत्न करेल. आम्ही त्यांचे आभारी राहू. कालच असं करण्यात आलं आहे की आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक मेट्रो स्टेशनवर काही स्फोट झाल्याचं ऐकवत आलं. तेव्हापासून थोडी चिंता वाढलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर सहाय्य करून भारत सरकारने आम्हाला परत आमच्या मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न करावे. पिंपरी चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिक सध्या दुबईत अडकलेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद झाल्यानं त्यांची अडचण वाढली आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी कुटुंबियांनी सरकारकडे साकडं घातले. अडकलेल्यांमध्ये माजी नगरसेविका सुमन नेटके यांचाही समावेश असून पुण्याच्या सांगवीतील गायकवाड कुटुंबातील 6 जण दुबईत अडकले आहेत. आमच्या घरातले 5 जण आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये माझी मिसेस या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आमच्या भागातील विकासनगर केवळ या भागातील कमीत कमी 13 लोक आहेत. महिलांचा ग्रुप आहे. तर या सर्वांना सुखरूप भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने परत पाठवावे अशी त्यांना विनंती करतो. त्यांच्याशी बोलणं झाले. सकाळीच त्यांचा फोन आला होता. तर ते आहेत एका जागी सुखरूप आहेत, परंतु तरी पण अस्वस्थ आहेत की आपल्या माणसांमध्ये कधी भेटतील ह्याची थोडी शंका आहे त्यांना. तर भारत सरकारने आपले जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ साहेब यांना ते विमानमंत्री पण आहेत केंद्रीय, तर त्यांनी लवकरात लवकर त्यांना तिकडनं भारतामध्ये आणावे, सुखरूप आणावे एवढी आमची इच्छा आहे. उमराच्या यात्रेला गेलेले नागपुरातील 2000 यात्रेकरू सौदी अरेबियात अडकल्याचं राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त शीख आणि जैन समुदायातील लोकही अडकल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हमारी जो महाराष्ट्र की गवर्नमेंट है उन्होंने भी वहाँ पे जितने भी रहने वाले लोगों के लिए एक नंबर प्रोवाइड किए, एक वेबसाइट प्रोवाइड की है, एक ईमेल प्रोवाइड की है कि जिसको भी किसी को अगर कोई दिक्कत है तो वो वहाँ पे कंप्लेंट कर सकते हैं. सरकार आपके साथ खड़ी, क्योंकि अभी जो सऊदी अरबिया है वो नो फ्लाइंग जोन है. वहाँ से कोई फ़्लाइट उड़ नहीं सकती, आ नहीं सकती, जा नहीं सकती. जैसी फ़्लाइट चलोगे तो वहाँ के लोगों को लेके आया जाएगा, या सरकार फिर रेस्क्यू भी कर सकती है अपने फ़्लाइट भेजकर. कोल्हापूरच्या समीर मुजावर यांची 2 मुलं कतारमध्ये कामानिमित्त वास्तव्यास गेली. हल्ले सुरू झाल्यानंतर मुजावर यांची मुलं ज्या ठिकाणी राहतात त्या इमारतीवरून मिसाईल पडत असल्याची माहिती मुजावर यांच्या मुलांनी दिली आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना काळजी व्यक्त केली आहे. माझी दोन्ही मुलं कतारमध्ये गेल्या. मोठा मुलगा माझा जो आहे तो 7 वर्षापासून कतारमध्ये नोकरीच्या निमित्तानं आहे, आणि धाकटा मुलगा जो आहे, छोटा मुलगा जो आहे तो साधारणपणे 3 वर्षापासून कतारमध्ये जॉबच्या निमित्तानं आहे. हे साधारण 10:30-11च्या दरम्यान आम्हाला हे समजलं होतं. तर तिथं 8:30-9च्या दरम्यान तिथं हल्ले चालू झालेले होते, आणि त्यावेळेला संपर्क साधल्यानंतर मुलांनी माझ्या पत्नीला असं सांगितलं की आम्ही सेफ आहोत. आम्हाला आत्ता आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या फ्लॅटवर तुम्ही जाऊन तिथं विश्रांती घ्या.
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 150 नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। आपल्या जिल्ह्यातील जे टूर्स ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली, तर तात्काळ आपण जी माहिती घेतलेली होती त्यानुसार 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते, त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला। शासनाकडून जी काही सूचना येईल, आत्ता तरी सर्वजण सुरक्षित आहेत, सुरक्षित जागे आहेत, कोणत्याही नातेवाईकांनी किंवा कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही। जशा शासनाच्या पुढच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी आहे ती केली जाईल आणि सर्व कोल्हापूरकर इव्हन महाराष्ट्र शासनाकडून सर्व नागरिक आपले सुरक्षित राहतील त्याची सर्व दक्षता घेतली जाते आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करत। दुबईच्या जेबेल अली पोर्ट भागात इराणकडून मिसाईल हल्ले करण्यात येतात। हल्ल्यामुळे या भागात वास्तव्यास असलेले भारतीय विद्यार्थी हे भयभीत झाले। चंद्रपूरच्या आश्रय तायडे या विद्यार्थ्यांचे पालक देखील चिंतित आहेत। जिल्हा प्रशासनाच्या मार्फत केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशात आणण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। इराणकडनं जे काही हल्ले केले जात आहेत ते जेबल अली पोर्टच्या आसपासच केले जात आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या इमारतीमधूनही ते मिसाईल्स येताना आणि त्यांना तिथल्या गव्हर्नमेंटकडनं नष्ट केल्याचं ते दिसत आहे। परंतु शेवटी जसं हे ते बघत असले डोळे बघत असल्यामुळे त्यांना एक भीती वाटत आहे तिथे आणि आता त्याच्यामुळे आणि युद्धाचा काळ आज 3रा दिवस आहे आणि त्यांच्यासाठी एक एक क्षण तिथे अडचणीचा ठरत आहे आणि भीतीयुक्त ठरत आहे। त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्या मायदेशी परतलं पाहिजे। UAEच्या गव्हर्नमेंटनी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नोटिफिकेशन देऊन जिथे आहेत तिथे सुरक्षित राहा असे गाईडलाईन्स त्यांना दिलेले आहेत, परंतु त्यांना असं वाटतंय की बा इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना तिथून रेस्क्यू केलं पाहिजे आणि सुखरूप आपल्या मायदेशी आणलं पाहिजे। आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार मोठी मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे। हवाई आणि जलमार्गे भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष ऑपरेशन हाती घेतलं जाण्याची शक्यता आहे। यासाठी भारताच्या 3ही सैन्य दलांना हाय अलर्ट जारी करण्यात आला। परिस्थितीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींचा मृत्यू झाला। अली खामेनी हल्ल्यावेळी नेमके कुठे होते, इराणच्या सुरक्षा यंत्रणेनं त्यांना काय म्हटलं, तर खामेनी काय म्हणाले या संदर्भात खामेनींचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी काय माहिती दिली आहे। हल्ला झाला त्यावेळी खामेनी कार्यालयातच होते, त्यांना दुसऱ्या शहरात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र त्यांनी ऐकला नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। Yes, actually, Ayatollah Khamenei was in his office every day, and several times the security asked him to move from his office to another city, and he refused. He said, if you could move 90 million Iranians to another city, I will move after 90 million. Actually, obviously, they cannot do that. They asked him, we will provide you some basement to be safe for you. Said if you could provide and build basement for all Iranian, yes, I'm ready also to be after 90 million. Actually, they couldn't do that for all Iranians, so he remained in his office, in his house, and in the morning the aircraft of Zionist regime and America attacked his office. He, with his wife and his daughter-in-law and some of his nephew, passed away and martyred. युद्धाच्या 3ऱ्या दिवशी इराणकडून प्रत्युत्तराचा वेग वाढलाय। त्यांनी एकाच वेळी इस्रायलसह बहारीन, कुवेत, UAE यांना लक्ष्य करायला सुरुवात केली। या देशांमधील अमेरिकन तळांवर जोरदार क्षेपणास्त्र तसंच ड्रोन हल्ले इराणकडून सुरू करण्यात आले। क्षेपणास्त्रांच्या एकामागून एक लाटा इराणकडून सोडल्या गेल्या। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यात अलीरेझा आराफी ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय। इस्रायली मीडियानं हा दावा केलेला असून काल खामेनींच्या निधनानंतर झालेल्या सर्वोच्च परिषदेत अलीरेझा आराफी यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती।
मध्य पूर्वेत तणाव अधिक वाढताना दिसतोय. अमेरिकेचे 560 सैनिक ठार झाले किंवा जखमी झाल्याचा दावा इराणनं केला. अमेरिकेच्या मित्रदेशांमधील अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचंही इराणचं म्हणणं आहे. आमच्या हल्ल्यानंतर कुवेतनं हवाई तळ बंद केल्याचं इराणचं म्हणणं आहे. तर बहारीनमधील अमेरिकेच्या तळाला ड्रोन हल्ल्यात मोठं नुकसान केल्याचा आणि कुवेतमधील अमेरिकन दूतावासावरही हल्ला केल्याचा इराणचा दावा आहे. सौदी अरेबियातील रास तनुरा येथे मोठी घडामोड घडलेली आहे. इराणनं सौदी आरामकोच्या तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. शाहीन ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या ड्रोन हल्ल्यानंतर रिफायनरीत स्फोट होऊन आग लागल्याची माहिती घडली. आरामकोवरील या हल्ल्याचा परिणाम युरोपच्या तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. इराणवरील हल्ल्याचा अमेरिकेच्या लष्कराकडून नवीन व्हिडिओ ट्विट करण्यात आला. इराणच्या फायटर जेटला कसं उद्ध्वस्त केलं हे दाखवणारा व्हिडिओ ट्विट करण्यात आला. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा करण्यात आला. मध्य पूर्वेत तणाव आणखी तीव्र झालाय. अमेरिकेनं समुद्रामार्गे इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली. अमेरिकेच्या फ्रँक पीटरसन या लढाऊ जहाजावरून ही क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सुमारे 1000 मैल मारक क्षमता असलेल्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा या हल्ल्यात वापर करण्यात आला. अमेरिका आणि इराणकडून हल्ल्याचे वेगवेगळे दावे करण्यात आले. तर त्यामध्ये अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवर मिसाईल हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. या युद्धनौकेला 4 बॅलिस्टिक मिसाईलने टार्गेट केलं असा दावा इराण रेव्होल्युशनरी गार्डनं सोशल मीडियाद्वारे केलाय. मात्र तो दावा अमेरिकेनं फेटाळला. इराणनं डागलेल्या मिसाईल्स युद्धनौकेपर्यंत पोहोचल्याच नाही असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलंय. इस्रायलवरील हल्ले कदापि थांबणार नाहीत. नागरिकांनी बचावासाठी स्वतःला इस्रायलच्या लष्करी तळांपासून दूर ठेवावं. इस्रायली नागरिकांनी तातडीनं देश सोडून जावा असा थेट इशारा इराणी लष्करानं निवेदनाद्वारे दिला. त्याचवेळी इस्रायलवरील 10वा हल्ला हा तेल अविव आणि हैफा लष्करी तळांवर होता. त्यात इस्रायलचं जबर नुकसान झालं असा दावा देखील इराणनं केला. दरम्यान या हल्ल्याला इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस हे नाव दिलं आहे. कुवेतमध्ये अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं कोसळल्याची माहिती कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. या विमानातील पायलट मात्र सुरक्षित असल्याचं वृत्त असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं. दरम्यान इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत ही विमानं पाडली गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते. इस्रायलकडून लेबनॉनवर ताजे हल्ले सुरू आहेत. हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. हिजबुल्लाचा शस्त्रागार आणि अन्य पायाभूत सुविधांवर हल्ले चढवण्यात आले. इस्रायलनं लेबनॉनवर तुफान क्षेपणास्त्र हल्ले करत 31 जण ठार केल्याची माहिती समोर आली. सकाळी लेबनॉनकडून इस्रायलवर ड्रोन हल्ला करण्यात आला होता, ज्यात अनेक इस्रायली जखमी झाले. या ड्रोन हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर दिल्यानंतर लेबनॉनमध्ये पळापळ उडाली. नागरिकांनी गाड्या घेऊन सुरक्षित ठिकाणांकडे धाव घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. कराचीतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर काल झालेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला. खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये हिंसाचार भडकला होता. त्यात आंदोलकांनी सुद्धा अमेरिकेच्या सैनिकांवर गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या उत्तरात दूतावासातील सैनिकांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत इराणी नागरिकांकडून वॉशिंग्टन DC मध्ये इराणी नागरिकांनी खामेनी विरोधातील कारवाईचं स्वागत करत जल्लोष केला. अनेकांनी प्रिन्स रजा पहलवी यांचे फोटो हातात घेतले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध डान्स स्टेप करत इराणी नागरिकांनी इराणवरील कारवाईनंतर आनंद व्यक्त केला. इराण इस्रायल युद्धाचे आता युरोपियन युनियन देशांवर गंभीर परिणाम होत आहेत. युद्धामुळे युरोपात गॅसच्या किमती 22% वाढल्यात. युद्ध आणखी वाढल्यास ही दरवाढ आणखी होऊ शकते. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण प्रतिपादन केलं. भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं आवाहन केलं असल्याचं मोदींनी म्हटलंय. भारत भेटीवर आलेल्या कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते. चर्चा आणि मुत्सद्देगिरीतूनच मार्ग निघू शकतो असं मोदी यांनी म्हटलेलं आहे. तसंच भारत कॅनडाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोर दहशतवाद हे मोठं आव्हान असल्याचं मोदींनी अधोरेखित केलं. हम सहमत है कि टेररिज्म, एक्सट्रीमिज्म और रेडिकलाइजेशन दोनों देशों के लिए ही नहीं पूरी मानवता के लिए साझा और गंभीर चुनौतियां हैं. इनके विरुद्ध हमारा करीबी सहयोग वैश्विक शांति और स्थिरता के लिए अत्यंत महत्वपूर्ण है. विश्व में चल रहे अनेक तनावों को लेकर भारत की सोच स्पष्ट ही है. हमने सदैव
शांति और स्थिरता बनाए रखने का आह्वान किया है। और जब दो लोकतंत्र साथ खड़े होते हैं तो शांति की आवाज और भी सशक्त हो जाती है। पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है। भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।